भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। महामृत्युंजय मंत्र। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् वैसे उर्वारुकमिव नहीं, बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ त्र्यंबकं यजामहे ये सुगन्धिं वीडियो बंद करना था। पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं 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 पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। जय गुरुदेव. ऋषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो, माहिती घेत असतो. आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे. कारण की आपण गेल्या सत्संगामध्ये पाहिलेले की इम्पॉर्टंट ऑफ सायलेन्सचं काय महत्व आहे, मौनाचं काय आपल्या जीवनात महत्व आहे. तर हे आपल्याला प्रशांतजी वाणी सध्या ते औरंगाबादमध्ये आहेत आणि गेल्या 9 वर्षापासून या साधनेमध्ये आहेत. ते एकटे साधनेत नाही तर त्यांची पत्नी, मुले हे देखील त्यांच्यासोबत या गुरु कार्यात आणि गुरुच्या सेवेमध्ये सहभागी होत असतात. ते स्वतः महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड डिस्ट्रीब्युशन कंपनीमध्ये सर्व्हिसला आहेत. ते करून इथे पण परिपूर्ण अशी सेवा देत असतात. तर मी प्रशांतजींना अशी विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करा. जय गुरुदेव. प्रशांतजी. जय हो, जय गुरुदेव. मा सर्वांना जय गुरुदेव. तर आपला हा दुसरा पाठ आहे सायलेन्स या विषयावर. मागील शनिवारी आपण गुरुजींच्या ऑडिओद्वारे
ऐकलं होतं सायलेन्स बद्दल. सायलेन्स म्हणजे काय, आपण त्याच्या पुढे ऐकणार आहोत. जस्ट अ मिनिट, मी प्ले करतो. हा. Okay, now, next. सर्वांना स्क्रीन दिसत आहे? हो, दिसते. ओके. आवाज नाही येते. आवाज येत नाही का? हम्म. मामाचं ऐकलं. येत आहे आवाज आता? हा, आता या स्क्रीनचा नाही येते हो. स्क्रीनचा नाही येते का? हम्म. ओके. Just a minute. Okay, now, next. आता येत आलं. आहे ना? हो. What is the difference between being in silence and not being in silence? Being in silence is not being सर disturbed by thoughts. जय गुरुदेव. ते जय गुरुदेव. ज्यावेळेला शेअरिंग करताना Not being हा हा. disturbed by thoughts शेअरिंग करत असताना and not being in silence. Being in silence is not being disturbed by thoughts. जय गुरुदेव. गुरुजींचा ऑडिओ आहे सायलेन्स बद्दल. इथे गुरुजी सांगत आहे सायलेन्स म्हणजे काय आणि सायलेन्स म्हणजे काय नाही. नाही सायलेन्स म्हणजे काय नाही, नो सायलेन्स म्हणजे काय नाही, याबद्दल सांगत आहे. Being in silence and not being in silence. Being in silence is not being disturbed by thoughts. बेईंग इन सायलेन्स म्हणजे सायलेन्स मध्ये असणे म्हणजे काय, तर कुठल्याही विचारांनी डिस्ट्रॅक्ट न होणे, डिस्टर्ब न होणे, असं म्हणता येईल. Being in silence is not being disturbed by thoughts. Not being in silence is attending to thoughts and getting disturbed. आणि नॉन सायलेन्स म्हणजे काय, नॉट बेईंग इन सायलेन्स म्हणजे काय, म्हणजे सायलेन्समध्ये आपण नाही असं कसं समजायचं, की आपण एखाद्या विचारांच्या मागे जातोय, त्या विचारांना धरून त्याच्या बरोबर प्रवाहित होतोय, म्हणजे त्याला म्हणता येईल की नॉट बेईंग इन सायलेन्स. Now, gaining the ability not to be disturbed by what is happening outside is the mastery of life. What is development? Not to be disturbed by what is happening outside is the mastery of life.
गेनिंग द ॲबिलिटी म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ही कार्यक्षमता आपल्यामध्ये डेव्हलप करायची आहे, की काय, की बाकीच्या बाह्य विचारांपासून आपण डिस्टर्ब न होणं, ही जी ॲबिलिटी आपण डेव्हलप करायला हवी. If you know how to be silent, then you are not disturbed by what is happening outside. You understand? అర్థమవుతోందా మీకు? If you are able to be in silence, you are not disturbed by what is happening outside. जर आपण या योग्य बनलो की ॲक्च्युली सायलेन्स म्हणजे काय, सायलेन्समध्ये कसं राहायचं आहे, तर आपल्याला हे लक्षात येईल की आपण बाह्य जगामध्ये ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्या विचार आहेत आपल्या मनामध्ये नाही, त्यापासून आपण डिस्ट्रॅक्ट कसं नाही व्हायचं, डिस्टर्ब कसं नाही व्हायचं, हे आपण त्याच्यामध्ये मास्टर हो. Now, next two statements are very important. Most people disturb others when they are disturbed inside. यापुढील पुढची गोष्ट अशी आहे, आपल्यापैकी बरेच जण ते समजा स्वतः डिस्टर्ब होतात आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना डिस्टर्ब करतात, असं होतं ना. Husband has gone to office. Most people disturb others when they are disturbed inside. Husband has gone to office. Somebody who was supposed to pay money on that day, he did not come. ओके And बघ. you call that person. He says, I cannot give. आवाजच येईना. Not only काय झालं की आवाज येत आवाज नाही का? येतोय आवाज. ते कसं बघायचं असते? या बाजू आवाज येतोय गुरुजी. ते फोटो दिसते गुरुजींचा फक्त. तुमचं चेक करतो. सुनीलजी आवाज छान येतोय. call that person. He says, I cannot give. Not only I cannot give, हा यार now, नाही I गुरुजींचा आवाज cannot give you. On बारीक that होतो. day, he did not come to office. Somebody who was supposed to pay money on that day, he did not come. And you call that person. He says, I cannot give. Not only I cannot give now, I cannot give you for another 2 months. गुरुजींनी ते स्वतः डिस्टर्ब असल्यावर इतरांना डिस्टर्ब कसे होतो याचं उदाहरण सांगत आहे गुरुजी. एक पती आहे, ते ऑफिसला गेलेत आणि ऑफिसला गेल्यावर त्यांना काही पैसे मिळणार आहे कोणाकडून तरी, त्यांच्या मित्राकडून कोणाकडून तरी. हा प्रसादजी, तुम्ही थोडा स्पीकर दूर ठेवा, तुमचा इको साऊंड येतोय, तो तुमचा आवाज फार घुमतोय. यू कीप युअर वॉइस लो और ॲटलिस्ट अवॉइड एनी इकोस्टिक साऊंड इफेक्ट while talking. Okay? ओके. हॅलो, हा येतोय येतोय आवाज? प्रश्न, आवाज येतोय. हो, ओके. गुरुजी ते सांगत आहेत की स्वतः डिस्टर्ब असेल तर आपण दुसऱ्यांना कसं डिस्टर्ब करतो याचं उदाहरण देत आहे गुरुजी. आणि त्याच्यासाठी एक पती असतो समजा, ते ऑफिसला गेलेत, त्यांना त्या दिवशी त्यांच्या मित्राकडून किंवा दुसऱ्या ऑफिस कलीगकडून काही पैसे मिळायचे असतात, परंतु त्या दिवशी तो कलीग म्हणतो, त्यांचा मित्र म्हणतो की मी तर पैसे देऊ शकत नाही आणि आणखी 2 महिने देऊ शकणार नाहीत. मग यामुळे काय होतंय, ते जे पती आहेत समजा, ती व्यक्ती आहे, ते डिस्टर्ब झाले. पुढे काय होतंय बघू. Depending on his promise, you have done so many things, and now you are very disturbed. त्यांनी ते सांगितलं होतं, Now- प्रॉमिस केलं होतं की मी ते पैसे त्या वेळेला देईल म्हणून, पण ते दिले नाहीत. मग आपण काय झालो, तो व्यक्ती काय झाला, तिथे डिस्टर्ब झाला. You said that fellow has cheated me. Now I don't know what to do. You are very disturbed.
how to adjust this, how to adjust that. So many things now is your problem. Okay. ते काय झालं, ते प्रॉमिस तुटल्यामुळे आपण तिथे डिस्टर्ब झाले, है की नाही. आपल्याला लगेच चिंता सतावायला लागलात की आता काय करायचं, तसं काय करायचं, त्यांनी मला चिटिंग केलं आहे, चीट केलं आहे. म्हणजे काय झालेलं, आपण त्या गोष्टीमुळे डिस्टर्ब झालोय. Now you come home with your disturbance inside. Okay. Now very disturbed. Then the wife says, Monday, shall we go there and buy some vegetables? Shall we go for shopping and purchase something? You are now carrying all this disturbance. Bada, 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 bada. As soon as she says, hey, shall we go for shopping? Then you say, why? जेव्हा आपण ते डिस्टर्बन्स, जेव्हा ती व्यक्ती ते डिस्टर्ब झालेली ऑफिसमधली घटनामुळं ती जेव्हा घरी येते आणि त्यांची पत्नी त्याला सांगते, चला आपण बाहेर भाजीपाला आणायला जाऊया किंवा काहीतरी खरेदी करायला जाऊया, तर मग त्या व्यक्तीचा रिप्लाय कसा असेल? Can't you go by yourself? Why you are always pestering me? And then you start scolding the wife. Now the wife is disturbed. इथे काय झालं, मग ती व्यक्ती, पती घरी आल्यानंतर त्यांचा डिस्टर्बन्स साहजिकच त्यांच्या पत्नीकडे ट्रान्समिट झाला. कशामुळे? त्यांनी ते डिस्टर्बन्सला व्यक्त केल्यामुळे, नॉन सायलेन्समध्ये. You are always today. What has happened to you? Now she is disturbed. Now त्यामुळे ती पत्नी सुद्धा डिस्टर्ब झाली. पहिले सुरुवातीला पती डिस्टर्ब झाले, पतीपासून पत्नी डिस्टर्ब झाली, आणि पुढे she goes out of the room. Now this fellow is not coming out to go. Huh? He comes out of the room. Gadbad, gadbad. Then she goes outside. Your daughter is watching television. Then you go there and you see like this, and you are standing in front of the television. And that girl says, Mama, please move. Then you say, what? You are always watching television. I'm going to throw this television. And now the daughter is disturbed. पुढे काय We झालं? are all पत्नी पतीच्या ओरडण्यामुळे डिस्टर्ब झाली, आणि ती पत्नी जी आहे ती जेव्हा खाली जाते, रूममध्ये, हॉलमध्ये जाते, त्यावेळेस तिला दिसते तिची मुलगी टीव्ही पाहत आहे. तोपर्यंत ठीक आहे, परंतु ती मुलगी जेव्हा आईला म्हणते, आई जरा बाजूला सरक, मला टीव्ही बघू दे, त्यावेळेस ते आईची अवस्था काय होते? आई मग तिथे चिडायला लागते, आई चिडते मुलीवर. म्हणजे काय होतं, पतीने पत्नीला डिस्टर्ब केलं आणि पत्नीने मग त्यांच्या मुलीला डिस्टर्ब केलं. अशा प्रकारे डिस्टर्ब झालेलं. passing on disturbance. म्हणजे आपण काय करत आहोत, आपण स्वतः डिस्टर्ब झाल्यामुळे आपण आपलं डिस्टर्बन्स दुसऱ्याकडे पास करत आहोत. Karma. This karma is transferred to this karma. ఈ కర్మను ఏం And that చేస్తున్నాం karma ఒకళ్ళ is నుంచి transferred to ఇంకోళ్ళకి the next karma. म्हणजे काय करत आहोत, डिस्टर्बन्सचं जे कर्म करत आहोत आपण, ते आपण ट्रान्समिट करत आहोत, दुसऱ्याला देत आहोत, हे की नाही. म्हणजे जेव्हा सेल्फ डिस्टर्ब असतो त्यावेळेस आपण इतरांना डिस्टर्ब करतो. हे कुठलं झालं? Now, most people disturb others when they are disturbed inside. Okay. म्हणजेच काय तर, जास्तीत जास्त लोक हे स्वतः जेव्हा आतून डिस्टर्ब असतात, म्हणजे सायलेन्समध्ये नसतात, त्यावेळेस ते काय करतात, इतरांना डिस्टर्ब करू शकतात, असं गुरुजी म्हणत आहे. This chain is continuous. ఇదేమవుతుంది ఇలాగనే One person's karma transferred to another person's karma, and that person's another person's karma. So the whole world is only involved in karma. Now the next sentence, very important sentence. చూడండి Okay. తర్వాత म्हणजे काय होत आहे, अशा प्रकारे कर्म वाढत आहे, कर्मबंधनात माणूस अडकत आहे, अशामुळे डिस्टर्ब झाल्यामुळे त्याची चेन, एक प्रकारची चेन रिएक्शन सारखं होत आहे. तर याचा पुढील महत्वाचं वाक्य आहे, गुरुजी सांगत आहे. Developed individual will go into silence rather than taking action in disturbance. Very important sentence. చూడండి Okay. తర్వాత A developed individual will go into silence
rather than taking action in disturbance. मग आता डेव्हलप्ड पर्सन, गुरुजी याला म्हणतात डेव्हलप्ड पर्सन, म्हणजे जो ज्ञानी पुरुष असतो किंवा जो इनलायटन पर्सन असतो तो कसा असतो? तो काय करतो? तो स्वतः डिस्टर्ब न होता त्या डिस्टर्बन्सला समजून घेतो. You have to make this distinction very, very individual. Will go into silence rather than taking action in disturbance. तो त्या डिस्टर्बन्सला समजून घेतो आणि त्या त्या डिस्टर्बन्सच्या अवस्थेमध्ये तो कुठलीही कृती करत नाही. तो ऍक्च्युली काय करतो त्यावेळेस? सायलेन्समध्ये राहतो, सायलेन्समध्ये जातो. कोण? ज्ञानी पुरुष किंवा सज्ञान पुरुष, असं गुरुजी म्हणत आहे. You have to make this distinction, very, very important distinction. Okay? आपल्याला ही जी तफावत आहे डिस्टर्ब माइंड पासून अनडिस्टर्ब माइंड मध्ये, म्हणजे नॉन सायलेन्स पासून सायलेन्स मध्ये, ह्याच्यामध्ये आपल्याला फरक करून आपल्याला त्या अवस्थेत पदार्पण करायचं आहे, त्या अवस्थेकडे जायचं आहे. Difference between an enlightened person and an ignorant person is this. The ignorant person always says, somebody is disturbing me. The cause for my disturbance is somebody. My wife is the problem. My child is the problem. My customer is the problem. My partner is the problem. Okay? For all problems. अशा प्रकारे डिस्टर्ब व्यक्ती, नॉन सायलेंट व्यक्ती आणि नॉन सायलेंट व्यक्ती यामधील तफावत गुरुजी सांगत आहे की नॉन सायलेंट व्यक्ती दुसऱ्यांना दोष देत असतो प्रत्येक वेळा. तो जो डिस्टर्ब होतो, आय एम नॉट ओके असं जेव्हा ते म्हणतो, तो शुद्र लेवलच्या स्थितीमधून ते म्हणत असतो ऍक्च्युली. पण आपल्याला त्यापासून परावर्तित व्हायचं आहे पुढच्या लेवलमध्ये, असं गुरुजी सांगत आहे. We say somebody else is the cause for my disturbance. Okay? Correct? Almost everybody says the cause for my disturbance is somebody outside. If that fellow had not cheated, I wouldn't have had this problem. So, I am disturbed because of that fellow. Okay. Now, you must make this difference, very, very important difference. Okay? Very important difference. You must recognize that you are disturbed, not somebody is disturbing me. Okay? आपल्याला हा जो मूलभूत फरक आहे की कोणीतरी मला डिस्टर्ब करत नाहीये, मी स्वतः डिस्टर्ब आहे, या अवस्थेमध्ये आपल्याला परावर्तित व्हायचं आहे, जायचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. सुरुवातीच्या अवस्थेला शुद्रपासून आपल्याला वैश्य लेवलमध्ये आपल्याला पदार्पण करायचं आहे. When you recognize I am disturbed, when you recognize that I am disturbed, then I can do something about myself to get out of the disturbance. Okay? Okay? जेव्हा आपण ह्याच्यातला फरक जाणून आपण त्या अवस्थेमध्ये येऊ की फक्त मी डिस्टर्ब आहे अशा ठिकाणी, तर आपल्याला काय होईल? आपल्याला तिथे कळायला लागेल, आपल्याला समजायला लागेल एक्झॅक्टली काय केलं पाहिजे किंवा काय केलं नाही पाहिजे. When you are disturbed, you can do sadhana and come to I am not disturbed. I am okay. Okay? ఎప్పుడైతే నువ్వు కలత చెందేవో అప్పుడు ఏం చేసేది? సాధనలోకి వెళ్ళేది. What is sadhana? To come from I am disturbed to I am not disturbed. I am okay. Sadhana is the means to get from I am disturbed to I am okay. That is sadhana. मग या अवस्थेत येण्यासाठी सुरुवातीला काय करावं लागेल? तर आपल्याला साधना करावी लागेल, जशी की आपण SSY केलेला आहे सुरुवातीला. ह्या अवस्थेमधून आपण शुद्र लेवलला जी नॉर्मल अवस्था असते प्रत्येकाची, त्या अवस्थेमधून आपण वैश्य लेवलमध्ये येतो. म्हणजे मी डिस्टर्ब नाही, मी स्वतः डिस्टर्ब आहे, इतर मला कोणीही डिस्टर्ब करत नाही या अवस्थेमध्ये. म्हणजे ही सायलेन्सची ही पहिली अवस्था झाली, गुरुजी असं सांगत आहे. म्हणजे ट्रू सायलेन्स असं म्हणता येईल. मागील क्लासमध्ये आपण ऐकलं होतं की सायलेन्सच्या अवस्था चक्र साधनेतून, चक्र प्रमाणे शूद्र लेवल, वैश्य लेवल. तर शूद्र लेवलची जी सायलेन्स होता, जी सायलेन्सची सिस्टीम होती ती कशी होती? रिस्ट्रेंड सायलेन्स होती. म्हणजे काय? त्याला फोर्सफुली असं सायलेन्समध्ये राहण्यासाठी सांगावं लागायचं. कुणीतरी सांगितलं तर तो सायलेन्समध्ये असू शकतो. म्हणजे त्याला एक रिस्ट्रेंड सायलेन्स म्हटलेलं आहे गुरुजींनी. पण रिअल सायलेन्स म्हणजे काय? की मी स्वतः डिस्टर्ब आहे किंवा मी स्वतः ओके
ओके आहे, आय एम ओके, ह्या ज्या कंडिशनला आपण असू तर म्हणता येईल त्याला वैश्य लेवलची सायलेन्स, म्हणजे रिअल सायलेन्स, ट्रू सायलेन्स असं गुरुजींनी त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे या अवस्थेतून त्या अवस्थेत शिफ्ट होणं हे आपण SSI मध्ये प्रत्येक वेळेला शिकत असतो. Come from, to shift from I am disturbed to Not I am okay. That is sadhana. From Non-attachment. karma to akarma. When ते शिफ्ट व्हायचं आहे आपल्याला आय एम ओके पर्यंत. you are disturbed, should you take action? Understand? When you are disturbed, should you take action? When you are disturbed, what you should do? Yeah. Go into silence. Yeah. You understand this? Very, very important. Don't sir. take action when you are disturbed. Very important. Yeah. Don't scold your wife. When you are disturbed, you take time and become silent. मग असं असं घडलं समजा आपण डिस्टर्ब झालं तर आपल्याला काय सगळ्यात पहिले काय करणं आवश्यक आहे, आपल्याला सायलेन्समध्ये राहणं आवश्यक आहे आणि साधना करणं आवश्यक आहे असं गुरुजी सांगत आहेत. सर्वात पहिली ही स्टेप असेल जी आपण हा. ऑलरेडी SSI साधकांनी केलेली आहे. SSI केल्यानंतर सर्वांना या अवस्थेचं भान आहे आणि आपण ते करत आहोत. Converted them from not okay to okay. And that is the sadhana which you are learning. Okay? You do enough of this sadhana until you become okay. Your okayness doesn't depend on somebody outside. Your okayness depends on how silent is your mind. आपली ओकेनेस ही कशावर डिपेंड असते, तर ती स्वतःवर डिपेंड असते की मी स्वतः आतमधून किती सायलेंट आहे, किती मौन आहे, किती नॉन डिस्टर्ब आहे, म्हणजे इतर बाह्य परिस्थिती मला डिस्ट्रॅक्ट करू शकत नाही. हे कशावर डिपेंड आहे, हे फक्त स्वतःच्या साधनेवर डिपेंड आहे, स्वतःच्या सायलेन्सवर डिपेंड आहे असं गुरुजी म्हणत आहे. The problem is not outside. Because you think there is a problem, there is a problem. Okay? बाह्य जगात प्रॉब्लेम आहे का, तर बाह्य जगात कुठलाही प्रॉब्लेम नाही. आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्यामध्ये काहीतरी गडबड आहे, म्हणून आपल्याला असं वाटत आहे की बाह्य जगामध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय, ते आपण विचार करते, म्हणजे ते आपण त्या विचारांच्या मागे जातोय. आपल्याला मौनमध्ये सांगितलंय विचारांच्या मागे जायचं नाही आपल्याला. म्हणजे काय करायचं, नॉन डुईंग मध्ये राहायचंय. नॉन डुईंग अवस्था म्हणजे सायलेन्स अवस्था. Because you think that that fellow owes you the money, then you have a problem. Correct? But if you are able to see that this is God's money and that fellow is having, then there is no problem. But you must understand, it is only because of your holding certain thing as dharma that you are having a problem. Okay? And if a person violates that dharma, holding certain thing as that fellow is having, then there is no problem. But you must understand, it is only because of your holding certain thing as dharma that you are having a problem. Okay? And if a person violates that dharma, then you say he is a problem. Correct? आता त्या व्यक्तीच्या उदाहरणावरून गुरुजींनी असं सांगितलंय बघा, त्या व्यक्तीने पैसे दिले नाहीत, मग तो दुसरा व्यक्ती डिस्टर्ब झाला. का डिस्टर्ब झाला, की त्याने एक प्रकारचं त्याच्यामध्ये एक धर्म धरून ठेवला होता. धर्म म्हणजे एक नियम किंवा रूल किंवा असं एक मान्यता की जी त्याच्यामुळे तो डिस्टर्ब झाला आहे की असंच व्हायला पाहिजे होतं. पण तो जर सायलेन्समध्ये असेल तर त्याने सायलेन्समध्ये काय समजलं असतं, हा नाही ही गॉड्स मनी आहे, ही माझं नाही आहे. सायलेन्स अवस्थेमध्ये मग काय झालं असतं, तो डिस्टर्ब नसतं झाला. ठीक आहे, असं गुरुजी म्हणत आहे. So, if you want to see everyone as God, okay? Krishna says, Sarva dharman parityajya mamekam sharanam vraja. Sarva dharman parityajya, okay? You remove all dharmas also. Okay, everyone as God. And if a person violates that dharma, then you say he is a problem. Correct? पण काय म्हणतोय, कोणताही व्यक्ती एखादा धर्म म्हणजे आपण आपल्या विचारांनी निर्माण केलेला धर्म म्हणजे रूल किंवा मान्यता, हे जेव्हा कोणीतरी ते डिस्ट्रॅक्ट करते, डिस्टर्ब करते किंवा तोडते, त्यावेळेस आपण डिस्टर्ब होते.
आहे की नाही? मग याच्या पुढे गुरुजी म्हणत आहे, हो नाही, पुढे So, if you want to see everyone as God, okay, Krishna says, Sarva Dharman Parityajya Mamekam Sharanam Vraja. Sarva Dharman Parityajya, okay? You remove all dharmas also, okay? Don't hold anything is dharma, okay? सर्व धर्मां परित्यज्य म्हणजे काय? सर्व धर्म हे जे आपण जे मान्यता आपण आपल्या विचारांनी निर्माण केलेलं आहे ते सर्व जेव्हा सोडून देऊ आपण, त्यावेळेस आपल्याला काय होईल? प्रत्येकामध्ये देव दिसायला लागेल, असे गुरुजी म्हणत आहेत. आणि त्यावेळेस आपण सायलेन्स अवस्थेमध्ये असू. Remove all dharmas also and just be. Then, Sarva Papabhyo Mokshesha. All your dukkha, all your karma is evaporated. What? Not after 10 years. Instantly, okay? Instantly, all your karmas are finished. All your मग काय होईल? तर आपण हे सर्व धर्म जे आपण आपल्या विचारांनी, मनाने किंवा समाज मान्यतेने तयार केलेले आहेत ते काय सोडून सर्व सायलेन्समध्ये जर असेल तर आपल्याला काय होईल? आपण सर्व पापांमधून मुक्त होऊ, किंवा आपले जे कर्म बंधनात जे आपण अडकलोय त्यापासून आपण मुक्त होऊ. कारण आपण काय होऊ? सर्वांमध्ये देव बघायला लागलो. प्रत्येक ठिकाणी गॉडची परिणिती आपल्याला येईल. bandhana is finished. All your dukkha is finished. Okay. What you have to do? Sarva dharman parityajya. Okay. Just go into silence. Not holding anything else to be done. मग हे होण्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी आपल्याला सायलेन्समध्ये असायला लागेल, सायलेन्समध्ये Not जायला लागेल. something as a dharma. You reject that also and simply be quiet. Automatically you will start seeing everybody as God. You get this point, very, very important point, okay? Nobody is disturbing me, okay? I am disturbed. And to get out of my disturbance, I do my sadhana. My sadhana, not take action on somebody else. If you take action on somebody else, you will get into more problem, okay? I will show you how. हे सर्व येण्यासाठी, सायलेन्स स्थिती येण्यासाठी सर्वात पहिले स्वतःला आपल्याला साधनेमध्ये असावे लागेल. सायलेन्सची अवस्था ऑटोमॅटिकली आपल्याला मिळेल. ही सर्वात प्रथम आपली जे कृती आहे ती आवश्यक आहे. कृती म्हणण्यापेक्षा डुईंग मधून नॉन डुईंग मध्ये शिफ्ट होणं, म्हणजेच काय? कर्मामधून अकर्मामध्ये शिफ्ट व्हायचं आहे आपल्याला. हे केव्हा शक्य आहे? हे जेव्हा आपली साधना असेल त्यावेळेस आपण सायलेन्समध्ये असू, त्यावेळेस हे होईल. An example I'll show. Okay. You and another person, you are very friends, great friends, and then you put your money together and you made a partnership. It's working very nicely, and something happens to that person, and he says something to you. Then you are disturbed. Instead of you telling, I am disturbed, and then I go back into silence, when I am perfectly all right, then I can deal with him very easily. Correct? If I am disturbed, then I will start doing things against him. याचं उदाहरण अजून एक गुरुजी देत आहेत दुसऱ्या ठिकाणी, की समजा आपण एखाद्या पार्टनरशिप मध्ये आहोत. जर आपण ओके स्थितीमध्ये असू तर काय करू? तर आपण स्वतः त्यावर विचार करू, समजून घेऊ आणि त्याच्यावर काही ऍक्शन घेणार नाही. कारण का? आपण डिस्टर्ब आहोत असं आपण समजून घेऊ, ठीक आहे. नंतर आपण त्या ओके अवस्थेमध्ये येऊ साधनेमुळे. पुढे काय होईल? If I start doing things against them, then that fellow will start doing something against you. Okay? म्हणजे काय करायचंय? त्या ठिकाणी सायलेन्स अवस्थेमध्ये आपल्याला राहायचं आहे. सायलेन्स अवस्थेमध्ये राहायचंय म्हणजे काही त्याच्या अगेन्स्ट आपल्याला करायचं नाही. आपल्याला वाटतंय की त्या व्यक्तीने डिस्टर्ब केलंय, पण ऍक्च्युअली ते तसं नाहीये. आपण स्वतः डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्याला तसं वाटत आहे. आपल्याला सायलेन्स मध्ये राहणं हाच सर्वोत्तम तिथे उपाय आहे. And then you will say, this partnership is not working. You are not doing what you say. Let us break the partnership. To bring a partnership is very difficult.
To break a partnership is 10 times more difficult. Correct or not? म्हणजे अशा अवस्थेमध्ये जर डिस्टर्बन्स आलं आणि जर आपण पुढे ऍक्शन घेतली तर काय होईल? ती पार्टनरशिप आपण तोडू. पण पार्टनरशिप जोडणं जेवढं महत्वाचं किंवा अवघड आहे, ते तोडणं त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे, असं गुरुजी सांगत आहेत या ठिकाणी. म्हणजे काय करायला पाहिजे? अशा स्थितीमध्ये आपल्याला डिस्टर्ब न व्हायचंय, डिस्टर्ब व्हायचं नाही, असं सांगत आहे. Get married is very easy. To get divorce is very difficult. आता पार्टनरशिप असेल, मैत्री असेल, पती पत्नी लग्न असेल, हे सर्व काय आहे? हे सर्व उदाहरणं गुरुजी देत आहेत त्याबद्दल. डिस्टर्ब होणे, स्वतः डिस्टर्ब होणे आणि त्यावर ऍक्शन घेणे. याच्यातून काय होते? याच्यातून हे फार अवघड आहे. म्हणजे काय? लग्न करणे खूप सोपी गोष्ट आहे, परंतु डायव्हर्स मिळवणे ही फार अवघड गोष्ट आहे, असं गुरुजी येथे सांगत आहे. Correct, na? Correct. So, let us say this partnership. Now, you start not being friendly with this partner. Actually, the wealth is friendliness. But instead, now you start putting some W as the relationship. Now, instead of forgetting and being a friend, you start doing something. That fellow will start doing something. More and more karma bandhana. Okay? And then you cannot go to his house. He cannot come to your house. You understand? Now your freedom is lost. Not only his house you cannot go. Any of his friends also you cannot go. Correct? Anybody who is friendly with him, you say he is your enemy. Huh? Now you start making all his friends your enemies. Now your social one is reduced. You become more and more karma bound. Less is your freedom now. Correct? Let us say you divorce your wife. What can you do with her friends who are also your friends? Correct? They will not divorce you or they will not divorce her. But if she is friendly with somebody and they call her for the party, you cannot go. You ask whether she is coming. If she is coming, you cannot go to the party. Okay. डिस्टर्ब झाल्यावर जेव्हा आपण ऍक्शन घेऊ किंवा त्याच्यावर कृती करू, म्हणजे कर्मबंधनात अडकू, तर पुढे पुढे काय काय होईल, असं गुरुजी थोड्या सोप्या उदाहरणामध्ये सांगत आहे आपल्याला. समजा पार्टनरशिप मध्ये असेल तर आपण त्या मित्राचा जो मित्र आहे, आपल्या ज्याच्यासोबत पार्टनरशिप होते आणि त्याने आपल्याला डिस्टर्ब केलं, म्हणून त्याचा जो मित्र आहे तो पण आपला काय होईल? शत्रू होईल. अशा प्रकारे हे कर्मबंधन वाढत जाईल. म्हणजे काय होईल? आपल्याला जास्तीत जास्त मित्र बनवायचे आहेत, ना की तोडायचे आहेत. हे का झालंय? आपण जेव्हा डिस्टर्ब हो, त्या डिस्टर्बच्या अवस्थेमध्ये आपण कृती केली आहे त्याच्या अगेन्स्ट, त्यावेळेस ही गोष्टी होऊ शकतात. उदाहरणार्थ पत्नीचं पण उदाहरण दिलं. पत्नी समजा डायव्हर्स घेतलाय आपण, मग पत्नीची ती डायव्हर्स घेतली, रिलेशनशिपमध्ये पण असंच असतं. जेव्हा त्या पत्नीचे जे नातेवाईक आहेत, आपण त्यांच्या ठिकाणी जर समजा कार्यक्रम काही असेल तर आपण तिथे जात नाही. असं हे साधं सोपं उदाहरण गुरुजी एवढ्या सिंपल भाषेमध्ये अशा वेळेस सांगत आहे, ज्यावेळेस आपण नॉन सायलेन्समध्ये असतो, म्हणजे जेव्हा आपण सायलेन्समध्ये नसतो, डिस्टर्ब अवस्थेमध्ये असतो. ही झाली शुद्र लेवलची अवस्था. या अवस्थेमध्ये आपल्याला राहायचं नाही. He is your enemy. How you can go? Huh? So like this, your whole life becomes less and less. Now, not only he is not okay, his friends are also not okay. Correct? And everybody else, half of the portion of your life is not okay. As you grow a little further, you make more and more people not okay. म्हणजे काय होईल? या अवस्थेत आपल्याला 9% अवस्थेमध्ये आपण जायला लागू, आहे की नाही? म्हणजे आपल्याला सगळीकडे काय दिसेल? नॉट ओके. फ्रेंड नॉट ओके, मित्र चुकीचा आहे, हे चुकीचं आहे, म्हणजे आपण नॉट ओके स्थितीमध्ये जायला लागू. पण आपल्याला तसं जायचं नाहीये. म्हणून काय आवश्यक आहे? तर सायलेन्सची आवश्यकता आहे. इम्पॉर्टन्स ऑफ सायलेन्स. That country is not okay, that Muslims are not okay, or these persons are not okay. You go on making more and more not okay, more and more not okay, more and more not okay. Now, who is the ते काय म्हणत आहे गुरुजी? हे रिलेशनशिप बद्दल झालं, फ्रेंडशिप बद्दल झालं, बाह्य परिस्थितीबद्दल झालं. हे कशामुळे झालंय?
नॉन सायलेन्समुळे झाले. नॉन सायलेन्स म्हणजे काय, की आपण डिस्ट्रॅक्ट झालोय, म्हणजे मी सगळं काही ओके नाहीये या अवस्थेत गेल्यामुळे असं घडलंय. The only person who is not okay, Yourself. you are not okay. Okay. तर इथे सांगा, मग इथे ऍक्च्युली कोण नॉट ओके आहे? स्वतःच नाहीये. जेव्हा आपण स्वतःच नॉट ओके असू त्यावेळेस आपल्याला सर्व जग नॉट ओके दिसायला लागेल. The only person who is not okay, Yourself. you are not okay. Okay. So make yourself okay. Okay. Don't make other people not okay. Make yourself okay, then you can see other people as okay. With your partner, maybe he had some problem. His wife was started doing something, or he is disturbed. Or don't take it so seriously. 2 days he did not come, he did not do the work. You say it doesn't matter what is the problem, you are having some problem, I can do something for you. Then you get more friendship. Okay. Instead, hey, you are not done, or and then finish. So don't act in disturbance. Okay. सर्वात महत्वाचं काय, जेव्हा पण समजा छोटीशी डिस्टर्बन्स वगैरे स्थिती येईल तर आपल्याला काय करायचंय, डोंट ऍक्ट, म्हणजे आपल्याला कृती करायची नाही, आपल्याला सायलेन्स मध्ये राहायचं आहे. You want to have everyone as your friend or everyone as your enemy? आपल्याला सर्व जगातील सर्व आपल्याला मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत ना, रिलेशनशिप आपले चांगले हवे आहेत ना, का वैर हवं आहे? So that is possible only when you are okay. Okay. When you are okay, that means you do sadhana and become okay. Then you see everybody is okay. Okay. Very important. And instead of going on divorcing your wife, you go and do some 2 hours sadhana. You will see she is okay. Okay. A developed individual will go into silence rather than taking action in disturbance. Yes. डेव्हलप इंडिव्हिज्युअल म्हणजे ज्ञानी पुरुष जो असतो, की जो डिस्टर्ब झाल्यावर कुठलीही त्याच्या अगेन्स्ट कृती करत नाही आणि तो स्वतः सायलेन्समध्ये जातो, स्वतः ओकेनेसमध्ये जातो. या स्थिती Is it good for the whole family to learn this or not? Very important. If you have a partner, you should get that partner also. They should learn this. Then your partnership will stay. Okay. But don't worry about the partner. You become okay now. Okay. It is very easy to think, I will do something and I will get rid of this problem. Okay. The problem is not outside. The more you try to act on the outside to get rid of the problem, the more problem you will get into. Okay. Don't take action to get rid of your problem. Okay. Do sadhana to get rid of your problem. गुरुजींनी हे प्रवचन एका फार वर्षापूर्वी एका SSYच्या सत्संगामध्ये दिलेलं आहे. तिथे ते सांगत आहेत की मग प्रॉब्लेमला दूर कसं करायचं, तर ऍक्शन घ्यायची नाही, त्या ठिकाणी साधना करायची. मग ते ऑटोमॅटिकली आपण शिफ्ट होतो सायलेन्स अवस्थेत म्हणजे ओकेनेसच्या अवस्थेत. हे सर्व शक्य होतं SSY केल्यानंतर. आणि SSY नंतर पुढील आपल्याला सर्वांना माहिती आहे, One is karma, another one is akarma. Okay. Akarma is the real solution, not karma. Okay. नॉन डुईंग बद्दल गुरुजी सांगत आहे. नॉन डुईंग म्हणजे एक्झॅक्टली काय, त्याच्याबद्दल सायलेन्स मध्ये राहणे म्हणजे नॉन डुईंग. All of you understand. Be very, very. Now recognize I am disturbed. Okay. Even if something comes to you, oh, I don't like this fellow, he did this, da 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 da. Okay. The more da 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 da, the more you require to do practice silence. Okay. Spend some time to practice silence. Don't go to a lawyer and break the agreement. Okay. It's very expensive. How? In the world, learn to get along with people rather than make people wrong. More friends you must acquire. Okay. Okay. गुरुजींनी सांगितलंय सायलेन्सचं महत्व. म्हणजे सायलेन्स मध्ये राहिल्याने काय होईल, आपण जगामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आपले प्रस्थापित होतील आणि जास्तीत जास्त आपण चांगल्या गोष्टी करायला लागू, असं गुरुजी सांगत आहे. जस्ट मिनिट.
सर्वांना समजलंय सायलेन्सचं महत्व. गुरुजींचं हे प्रवचन फार वर्षापूर्वी दिलेलं होतं. ते आपण थोडक्यात सोप्या भाषेत अगदी गुरुजींनी हे सांगितलं होतं, ते आपण ऐकलं. आता आपण पुढचं ऐकूया थोडस. Okay. The way one must not get married until you come to the time. Some more sadhana. It cannot be done in 2 hours. Okay. When you come for this program, Saturday, Sunday. Okay. Only for 5-10 days. आवाज येत आहे हा येतोय. ऑडिओचा? हो ऑडिओचा? हो येतो ओके येतो. ओके. After that, the attraction is lost. What really attracts is the godliness in the other person, which is always there. To come to this state requires some more time, some more sadhana. It cannot be done in 2 hours. Okay. When you come for this program, Saturday, Sunday, once a month, you will start getting this experience, okay, of Tattvamasi. Then, very nice your understanding. What is our real sadhana? What is our dharma? Okay, to go from Shudra state to Vaishya state to Kshatriya state to Brahmana state. That is our culture. Okay, this आपण हे SSR शिकलो आहे की 15 मिनिटं सायलेन्स मध्ये राहिल्यानंतर आपण त्या पूर्ण दिवसभर सायलेन्स मध्ये असू शकतो. आणि पुढे आपण SSRच्या नियमित साधनेमुळे आपण जास्त सायलेन्स मध्ये राहू शकतो पूर्ण दिवसभर. म्हणजे डोळे उघडून सुद्धा आपण सायलेन्स मध्ये कसं राहायचं हे आपण शिकलेलो आहोत. शूद्र लेवल पासून वैश्य लेवलमध्ये ट्रान्सफॉर्म होणे आणि वैश्य लेवल पासून पुढे क्षत्रिय लेवलमध्ये आपण ट्रान्सफॉर्म होतो. तो कशा प्रकारे होतो हे फक्त आपण आपल्या साधनेमध्ये सातत्याने राहिल्यामुळे होतो. म्हणजे आपण अहंकार स्थितीपासून अहम ब्रह्मास्मी स्थितीमध्ये आणि अहम ब्रह्मास्मी स्थितीपासून तत्वमसी या स्टेटमध्ये आपण यायला लागतो, आहे की नाही. तत्वमसीचं उदाहरण मागील ओळीमध्ये गुरुजींनी दिलं होतं की शबरीमलाचं जी पदयात्रा आहे त्याचं उदाहरण त्यांनी सांगितलं होतं की ते तत्वमसीचं आपल्याला अनुभव येतो. त्याचप्रमाणे तत्वमसीचा अनुभव आपल्याला आता सध्या जे आषाढी वारी चालू आहे, वारकरी संप्रदायाची आषाढी वारी चालू आहे, हे सुद्धा त्यातलंच एक उदाहरण म्हणता येईल आपल्याला की तिथे आपल्याला तत्वमसीचा अनुभव येतो. म्हणजे काय आपण काय करतो, सर्वांमध्ये गॉड बघायला लागतो, देव बघायला लागतो, अशा प्रकारे. is the only education. All the other technical educations are only lipstick sadhanas. Okay. Okay. Now the next level of silence is the Brahmana silence. Brahmana silence. This is called Sarvam Kalvidam Brahma. तत्वमसी साधनेपर्यंत आपण प्रवास केला, आपण तिथपर्यंत आलो, त्यापर्यंत पोहोचलोय. त्या पुढील साधना सायलेन्समध्ये, सायलेन्स स्थिती म्हणजे कुठली आहे, ते ब्राह्मण सायलेन्स असं सांगत आहे गुरुजी. You see everything as a manifestation of the divine. Okay. When you see a flower, you see what a great creation it is. What a great beauty it is. How much God is in it. Okay. You will start seeing in every object, whether it is a tree, whether it is a car, when you start seeing God in these inanimate things, you know, when the people go, this is Shabarimala Yatra, before they get into the bus, they honestly do a puja to the bus and to all the wheels, asking them, Baba, please take us nicely and come back. You are God's. तत्वमसी स्टेट पासून म्हणजे सर्व तो तेच आहे, ब्रह्मसत्य आहे. आपण जेव्हा सर्वांमध्ये देव बघायला लागलो म्हणजे आपण तत्वमसी स्टेटमध्ये पोहोचतो. परंतु याही पुढची सायलेन्सची अवस्था गुरुजी सांगत आहेत की जेव्हा आपण अत्युच्च सायलेन्समध्ये असू त्यावेळेस आपण कुठल्या अवस्थेत पोहोचू, सर्वम खल्विदम ब्रह्मासी. म्हणजे काय, हे सर्व काही ब्रह्म आहे. आपल्या आजूबाजूला पृथ्वीवर भोवताली सर्व जे काही आपल्याला जाणवत आहे, दिसत आहे, हे सर्व काय आहे, ब्रह्म आहे. म्हणजे आपण जेव्हा निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा देव बघायला लागलो किंवा चांगुलपणा बघायला लागलो त्यावेळेस आपल्याला ही अवस्था आली असं समजू शकतो आपण. म्हणजे जेव्हा एखादं फुलाकडे आपण बघतो, त्या फुलामध्ये त्यातलं सौंदर्य आपण जेव्हा शोधायला लागतो, बघायला लागतो, ते आपल्याला कळायला लागतं, त्यावेळेस आपल्याला ही अवस्था
आली असे आपण समजू शकतो. सर्वम कल्विदम ब्रह्मास्त्र. When you are able to see God in inanimate things and start appreciating that God, this is called Sarvam Khalvidam Brahma. Then you cannot stop. You will dance. Okay. You will not sing, but you will dance. Just like a Mirabai, just like a Tyagaraja, just like a Purandaradasa, you will start dancing ecstatically by yourself. Okay. The body has no limitation. The body loses its weight and you start being with God and you dance in ecstasy. So the म्हणजे काय होईल, आपण हे सर्व जेव्हा बघायला लागलो, सर्वम खलविदम ब्रह्म या अवस्थेमध्ये पोहोचू, त्यावेळेस आपल्याला सगळीकडे छान वाटायला लागेल. म्हणजे एव्हरीथिंग इज ओके या अवस्थेपासून आपण पुढे एव्हरीथिंग इज वंडरफुल या अवस्थेमध्ये आपण शिफ्ट होऊ. सर्वात पहिली जी अवस्था होती ती आय एम नॉट ओके शूद्र लेवलची, नंतरची अवस्था आहे ती आय एम ओके वैश्य लेवलची, त्यापुढची जी अवस्था होती ती एव्हरीथिंग इज ओके म्हणजे क्षत्रिय लेवलची, आणि त्यापुढची जी अवस्था गुरुजी सांगत आहेत ती आय एम वंडरफुल एव्हरीथिंग इज वंडरफुल म्हणजे काय, सर्व काही छान आहे, सर्व काही नाईस आहे. अशा प्रकारे to transform from Shudra to Vaishya, Kaya Kriya will take you, or Siddha Samadhi Yoga will take you, but only for 15 minutes twice a day. Here you can go into it very easily for few hours and keep that state all through the day. Okay. To go from Vaishya state to Kshatriya state, Nitya Samadhi training is required. Okay. Takes more time, makes about 2-3 days for you to settle down and get that energy. To go from Kshatriya to Brahmana state, there is a program called Bhava Samadhi training, BST. You go through the Bhava Samadhi training, it's a very powerful instrument. We use truth as the main force to get in there. Okay. It is a आता येथे गुरुजी आपल्याला SSY मध्ये कसं स्टेप बाय स्टेप आपण पुढे जायला पाहिजे याबद्दल सांगत आहे. सर्वात महत्त्वाचं सांगत आहे की जेव्हा आपण शूद्र लेवलला असतो, शूद्र लेवलपासून आपल्याला ट्रान्सफॉर्म व्हायचं आहे वैश्य लेवलमध्ये, तर सुरुवातीला आपल्याला SSY करावं लागेल. SSY केल्यानंतर आपल्याला क्षत्रिय लेवलला पोहोचायचं असेल तत्वमसी स्टेटला, त्यावेळेस आपल्याला AMC आपण नित्य साधना शिबिरला जे अटेंड करत असतो ते दर 3 महिन्याला गुरुजींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे, आणि त्याही पुढच्या अवस्थेमध्ये आपल्याला पोहोचण्यासाठी आपल्याला BST म्हणजे भाव समाधी ट्रेनिंग हे प्रोग्राम करणं किती आवश्यक आहे असं गुरुजी सांगत आहे. या प्रकारे Satyanarayan Vrat. If you do that Vrat, you will get into this higher state, Brahmana, where you will start dancing for no reason. Okay. There म्हणजे ब्राह्मण स्थितीमध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला BST पर्यंत पोहोचावं लागेल. या स्थितीमध्ये पोहोचलेला आपल्याला काय होईल, सर्व एव्हरीथिंग इज वंडरफुल आपल्याला हे अनुभव यायला लागेल, हे भास व्हायला लागेल. जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट जगामध्ये सर्व काही जे चालू आहे ते आपण त्याच्यामध्ये काय बघू, आपण वंडरफुलनेस बघू, म्हणजे आपण डान्स करायला लागू, गुणगुणायला लागू, किंवा आपण आनंदमय कोशामध्ये असू, त्यावेळेसची ही स्थिती आहे. is one more higher silence than this. It is called Avaduta. Avaduta state. And Avaduta has no boundary. He may be clothed, he may be naked, he may be singing, he may be through. Very serious and wonderful sadhana it is. Becoming more and more joyous day by day. Okay. This is Indian science. Okay. This is the Rishi science. गुरुजींनी याही पुढे एक स्थिती सांगितली आहे, तिला सिद्ध पुरुष किंवा अवधूत साधनेमध्ये अवधूत साधना म्हणतात. म्हणजे या साधनेमध्ये पण आपण जाऊ शकतो. आपले बरेचसे गुरुवर्य गुरुजन आपल्याला दिसतील या साधनेमध्ये, वैशिष्ट प्रभाकर गुरुजी, सुनील गुरुजी, असे बरेचसे गुरुवर्य आहेत जे ऍक्च्युली आपल्याला त्या साधनेमध्ये दिसतात, आपल्याला तो अनुभव येतो. Jai Gurudev. Sleeping anywhere, he may look like an Asprusha, he may look like a Raja, he may look like anything.
no prediction about his behavior. Okay, he is simply let gone into the universe. Okay. You get into a state called anything is possible. Okay, anything is possible. Then you will have siddhis at that time. Siddhis will come to you in that state, avadhuta state. All of you who are going to be great doctors, you can never become a great doctor until you hit this avadhuta state. Okay. अवधूत स्टेटमध्ये सिद्ध पुरुष या स्टेटमध्ये संत महामुनी हे असतात. ते म्हणजे सर्वकडे त्यांच्याकडे एवढी सिद्धी असते, खूप सिद्धी असते की त्या सायलेन्स लेवलची परमोच्च लेवल असं आपल्याला म्हणता येईल. अत्यधिक आनंदाची भावना त्यांच्यामध्ये असते. It is very interesting. We will. अशा प्रकारे आपण सायलेन्स बद्दल बरंच जाणून घेतलेलं आहे. तर मौनाची पातळी म्हणजे सायलेन्सची अवस्था आपण गुरुजींच्या ओळीमधून शिकलेलो आहोत. सायलेन्सच्या अवस्थेमध्ये कसं परावर्तित व्हायचं जायचं, शूद्र लेवलपासून ब्राह्मण लेवलपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे. त्यामध्ये जे जे SSY साधक आहेत त्यांना सर्वात छान टूल गुरुजींनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे हे आपल्याला टूल दिलेले आहे की आपल्याला स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्म होण्यासाठी, ही अवस्था आपल्याला मिळण्यासाठी SSY, AMC, BST हे करणं किती अत्याधिक आनंद महत्त्वाचं आहे आणि आपली रेग्युलर साधना किती महत्त्वाची आहे. त्यामध्ये आपण सायलेन्समध्ये कसं ट्रान्सफॉर्म होत जातो हे गुरुजींनी सांगितलं आहे. तर आता जय गुरुदेव. एक मिनिट. सायलेन्स किती प्रकारचे असतात, आपण याच्यातून काय शिकलो, आपण थोडंसं रिकॅप करून घेऊया. सायलेन्स किती प्रकारचे असतात सांगू शकाल आपण? इंटरनल सायलेन्स, बाहेरच्या बाजूची जी शांतता आहे बाह्य प्रकारे, आतून शांत असणं आणि बाहेरील गोष्टीपासून डिस्टर्ब होणं. गुरुजींनी इथे बरोबर छान गुरुजींनी इथे सांगितलंय बघा. सायलेन्स म्हणजे काय, एक्झॅक्टली सायलेन्स मीन्स व्हॉट. सायलेन्स म्हणजे न बोलणे, याला सायलेन्स म्हणता येईल का? नाही. फक्त न एक बोलणे म्हणजे प्रकार सायलेन्स असू नाही. शकतो, न बोलणे म्हणजे सायलेन्स नाही. आतून जर डिस्टर्ब असेल तर त्याच्यामध्ये इतरांना पण डिस्टर्ब करू शकतो आपण. म्हणजे न बोलणे म्हणजे हे काय, फक्त वाचिक सायलेन्स झालं, ठीक आहे. आणि पुढचं आहे इंद्रियांचं मौन, संवेदनांना प्रतिसाद न देणे, ठीक आहे. म्हणजे आपण एखाद्या रिॲक्शन न देणे, ठीक आहे. हे सुद्धा एक सायलेन्सचं प्रकार आहे. त्यापुढचं आहे मनाचं मौन, म्हणजे पूर्ण मनशांती आणि अंतशांती, इंटरनल सायलेन्स. जेव्हा आपण त्याला इनर पीस असे म्हणूया, इनर पीस आपण त्याला असं म्हणतो. ह्या अवस्थेबद्दल गुरुजी आपल्याला सायलेन्सचं सांगत होते, ठीक आहे. ही स्थिती आपल्याला कळायला लागते SSY केल्यावर, BST केल्यावर, AMC केल्यावर या अवस्थेमध्ये आपण असतो. मग सायलेन्स म्हणजे काय सर्वांना माहिती आहे, परंतु सायलेन्स म्हणजे काय नाही, काय नाही म्हणजे सायलेन्स असं म्हणता येईल. जय गुरुदेव. आवाज येतो माझा? हा जय गुरुदेव, येतोय, बोला. हीच कॅसेट आम्ही आता सुनील गुरुजीवर सिमला AMC मध्ये ऐकली. तर एक पॉइंट ह्यातला आहे, आता तो उद्घोषित झाला का नाही मला माहित नाहीये, पण न बोलणे आणि सायलेन्स मध्ये राहणे काय ही एक प्रकारची प्रतिक्रिया आणि थोडी म्हणजे निगेटिव्हली किंवा नकारात्मक. आता एखाद्या लहान मुलांना काकलू देणं, काहीतरी विचारलं आणि आईनं अगदी रागात उत्तरच न देणे, मौन राहणं, तो सायलेन्स नाही आहे, ती एक प्रकारची हिंसा आहे. आणि हेच फक्त न बोलता त्याने बापाला विचारलं आणि त्या बापाने हसून स्मित करून नुसतं डोकं हलवलं, तर हा एक चांगला सायलेन्स बी आहे आणि एक प्रतिक्रिया बी आहे आणि हे पण आहे काय बोलणं बी नाही. पण ह्या दोन्हीचा म्हणजे परस्पर मी मुद्दाम उल्लेख केला की सायलेन्स म्हणजे हेच आहे का किंवा तेच आहे का किंवा हे नाही आहे का ते नाही का. हे आपण जसं जसं AMC BST रिपीटेडली करत जाऊ ना तेव्हाच ते कळतं. एखाद्या AMC ना किंवा एखाद्या AMC ना एखाद्या BST ना होत नाही.
येस लक्षात. येस, आणि करेक्ट आता आम्ही करेक्ट करेक्ट. आम्ही आणि माझा आता मुद्दाम अनुभव सांगतो की सुनील गुरुजी ऍज अ टीचर फार बोलके आहेत, फार हसवतात. काय आता त्यांनी जर एमसी केली आणि त्यांनी बोललेच नाही तर कसं काय सगळं तो म्हणजे गुरुजींना आपण जे अपेक्षित असतो ऍक्च्युली ते कसंही अपेक्षा धरू नये. गुरुजी म्हणतात ना की जसं ध्यानामध्ये काही अपेक्षा न करणं म्हणजे ती उच्च असतं म्हणजे पण एक आनंदाच्या स्वरूपात ह्यांचा एक एक अनुभव घ्या म्हणून मी गेलो होतो. तर गुरुजी तेच तसेच पण छानपैकी भरपूर हसवले तसंच मौन म्हणजे एक अलगद अनुभव मी सगळ्यांना आवाहन करेन की ते सिमला एमसी आहे आपल्याला वाटतं की फार लांब आहे फार कॉस्टली आहे काही नाही. मला वाटतं मी सांगलीवरनं जरी तिकीट काढलं तरी मी म्हणजे आपल्या नॉर्मल मध्ये तुम्ही 700-800 रुपयामध्ये तिथं पोहोचू शकताय आणि तेवढ्यात येऊ शकताय आणि तिथं फक्त पर डे 500 म्हणजे 2500 रुपये. पण तिथला जो वातावरण आहे इतका शांत आहे की 50% तुमची नॅचरली उंची होऊन जाते की तुम्ही कुठलीही प्रतिक्रिया नाही. तेव्हा लक्षात येते की हे झाड हे असं हिवाळ्यात म्हणजे बर्फवृष्टीमध्ये झुकून गेले असतात. त्यांनी ते देवाने बी कृपा केलेली की त्यांचे निमुळते हे आहेत, पानं आहेत निमुळते झाड म्हणजे त्यांच्या ह्या फांद्या आहेत की बर्फ खाली पडतो वगैरे. तर एक फार मला छान अनुभव आला एमसी मध्ये आणि हीच कॅसेट परत इथे ऐकतोय आणि याचा अनुभव सांगतो की मी आता नुकतं हे कॅसेट ऐकता ऐकता साधारण 400-500 लोकांचा पंडाल आहे तिथे सगळ्यांचा आवाज हे ते पण मी आपलं कॅसेट ऐकत ऐकत निवांत नाश्ता करून असं परत अलगद आलो जणू काय मी एकटाच गेलो होतो आणि एकटाच आलो असा अनुभव झाला मला. जय गुरुदेव. जय गुरुदेव. फारच छान जय सांगितला गुरुदेव. तुम्ही अनुभव. फारच छान जय अनुभव गुरुदेव. सांगितला. म्हणजे हा तुम्ही या आनंदमय कोशामध्ये असल्यासारखा अनुभव आपल्याला झालाय. ही सायलेन्सची उच्च अवस्था आहे. गोविंद. गोविंदजी जय बोला. गुरुदेव. आ, हा विषय पाहायला गेलं तर खूप डीप आहे खूप आणि मोठा आहे, गुरुजीने खूप खूप मोठा आहे. सोप्या सोप्या शब्दामध्ये आणि सोप्या उदाहरणानिशी सांगितलेल्या मी दोन गोष्टी फक्त सांगू इच्छिल. गुरुजीनं सांगितलेले यू शुड बी इन अ ओके स्टेज. एव्हरीथिंग इज ओके. या स्टेज मध्ये तुम्ही राहायचं आहे. आता ह्याचा आणि सायलेन्सचा संबंध मला असा वाटतो की तुम्ही बाह्य गोष्टी करत आहात, नो डाऊट यू कॅन डू इट, करत राहा कंटिन्युअसली. परंतु इनर मोस्ट सायलन्स तुमचा जर तुम्हाला मेंटेन करायचा असेल तर यू शुड बी इन अ ओके स्टेज. म्हणजे कुठलीही गोष्ट यस समजा आता जसं आता जोशी काकांनी सांगितलं की एखादा मुलगा काहीतरी विचारतोय आणि आई जर चूप बसली तर ते सायलेन्स आहे का? तो सायलेन्स नाहीये. तिनं सांगायचंय परंतु सांगत असताना ओके स्टेजमध्ये तिनं असणं आवश्यक आहे. सरेंडर स्टेजमध्ये असणं आवश्यक आहे. समर्पण स्टेजमध्ये असणं आवश्यक आहे. मग ती करते काम परंतु तिचं पूर्ण जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते मेडिटेट स्टेजमध्ये स्वतःमध्ये आहे, इनर मोस्ट आहे. ती डिस्टर्ब होणार नाहीये किंवा ती कुठल्याही गोष्टीनं त्या ह्याच्यापासून विचलित होणार नाहीये. दुसरी गोष्ट गुरुजीने सांगितलेली आहे की ती म्हणजे यू शुड बी 100% इन मेडिटेट स्टेज फॉर 24 आवर. आता मेडिटेशन आपण 15 मिनिटाचं 20 मिनिटाचं करतो पण गुरुजीने तेही एका ठिकाणी सांगितलेलं आहे की यू शुड बी 24 आवर इन मेडिटेट स्टेज. म्हणजे काय की त्या स्टेजमध्ये तुम्ही असणं आवश्यक आहे. तुम्ही कामं करायले, तुमचे दैनंदिन रुटीन सगळ्या गोष्टी करत चाललेल्या आहात परंतु ती काम करत असतानाही तुम्ही त्या मेडिटेट स्टेजमध्ये असायला पाहिजे. ती मेडिटेट स्टेज म्हणजेच एक सायलेन्सी आहे, इनर मोस्ट सायलेन्सी आहे. आपण करत राहतोय, कामं आपले करत राहतोय, मग त्या ठिकाणी तुम्ही बोलणं न बोलणं हा विषयच येऊ शकत नाही. सायलेन्सी इज अ डिफरंट थिंग. आपण हे येस. बाह्य गोष्टीला आपण म्हणतोय मी बोलतोय मग बोलणंच बंद करायचं का? बोलणं बंद करणं म्हणजे सायलेन्सी का? नॉट ॲट ऑल. सायलेन्सी हे खूप डीप असलेली गोष्ट आहे डीपर साधन. आणि ती डीप इनर असलेली गोष्ट मोस्ट आहे. आपला ट्रॅव्हलिंग आहे, प्रवास आहे तो. येस येस एक येस. प्रकारचं सर. मेडिटेशन आहे आय थिंक. येस येस, ऑफकोर्स. बरोबर आहे. आपलंही म्हणणं बरोबर आहे. सायलेन्स म्हणजे काय त्याला डिस्क्राईब करणं फार म्हणजे एवढ्या याच्यामध्ये डिस्क्राईब करू शकत नाही आपण. यशस्वी केलेला सर्व सातकारांना याचा चांगल्या प्रकारे अनुभव अनुभव. आलेला आहे. आणि बरोबर. त्या गिरीशजींनी जे उदाहरण दिलं होतं की मुलाचं आईचं, तर तिथे सायलेन्स म्हणजे त्या सायलेन्सच्या अवस्थेमध्ये तिचा रिप्लाय कसा असू शकतो. सायलेन्सच्या तिथे रिॲक्ट करणं आणि रिस्पॉन्ड करणं या दोन वेगळ्या भिन्न गोष्टी आहेत. बरोबर हे आहे आपण समजू एक्झॅक्टली. शकतो.
रिॲक्ट करणं म्हणजे काय? जी भावनिक असते, रिॲक्ट कसं भावनिक असतं, त्वरित असतो किंवा अविचारी असतो, आणि जी कृती आपोआप होते त्याला आपण रिॲक्शन म्हणू शकतो. तिथे ती त्यापूर्वी ज्या घटनेवर, त्या गोष्टीवर, त्या याच्यावर आपण ते तीव्रतेने दिलेली प्रतिक्रिया असते. म्हणजे त्याच्यामध्ये ते ऍक्सेप्टन्स असेलच असं नाही, आहे की नाही? पण याच्या विपरीत जेव्हा आपण सायलेन्समध्ये असू, आपल्या SSY ने सांगितलेल्या सायलेन्समध्ये असू, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी प्रतिसाद देता येईल, आहे की नाही? रिॲक्टच्या ऐवजी प्रतिसाद देता येईल. प्रतिसाद हा, प्रतिक्रियाचे प्रतिसाद. प्रतिक्रियेच्या ऐवजी प्रतिसाद. हा प्रतिसाद कसा असेल मग? तो फार विचारपूर्वक असेल, फार जाणीवपूर्वक असेल, म्हणजे समजून घेतलेला असेल, नम्रपणे असेल, आणि म्हणजे ते एक उत्तर असेल आणि त्याच्यामध्ये काय असेल, एक ऍक्सेप्टन्सची भावना असेल, है की नाही? अशा प्रकारे मग जेव्हा आपण सायलेन्समध्ये असू त्यावेळेस आपल्याला हे सर्व काही यायला लागेल, रिस्पॉन्ड करता येईल. आपल्याला रिॲक्ट नाही व्हायचंय, रिस्पॉन्ड व्हायचंय. तोच आपण प्रवास आपण शूद्र लेवलपासून, वैश्य लेवलपासून, क्षत्रिय लेवलपासून, ब्राह्मण लेवलपर्यंत आपण सायलेन्सच्या विविध अवस्थेमधून SSY, AMC, BSTच्या माध्यमातून आपण करत आहोत. आणि हे Yes. नेहमीच साधनेमध्ये असल्याने आपल्याला प्राप्त होत जाते. छान गोविंदजी, थँक्यू. थँक्यू. जय आणखी? गुरुदेव. जय गुरुदेव. मला प्रश्न विचारायचा आहे. हो, जय गुरुदेव. विचारू शकते ना? हो, विचारू हा, शकतो. बोला बोला. हा, मला हा प्रश्न आहे की यू आर अनॉइड बाय समबडी अँड यू अवॉइड टॉकिंग टू दॅट पर्सन. मग आता हा सायलेन्स आपण म्हणजे कुठल्या लेवलचा आहे किंवा हाऊ टू डील विथ दिस? येस, ऑफकोर्स. यामध्ये आपल्याला रिॲक्ट नाही व्हायचंय ना, आपल्याला ते पहिले प्रश्न समजून घ्यायचा आहे, रिस्पॉन्स करायचंय. रिस्पॉन्स कसा असेल आपला या ठिकाणी, म्हणजे तो त्यांनी जो अनॉइड केलेला आहे आपल्याला, ते का केलेलं आहे ते समजून घेण्याचं आहे. त्यांचं काही दुःख आहे, काही आवश्यकता आहे, काही नीड आहे, त्यामुळे त्यांनी केलेलं असू शकतं. हे आपल्याला, आपण स्वतः ओके स्थितीमध्ये किंवा असल्यावर आपल्याला हे समजायला लागेल. आपण स्वतः सायलेन्समध्ये असतो त्यावेळेस आपल्याला हे समजायला लागेल. म्हणजे त्याला उत्तर न देणे, बोलून उत्तर न देणे, म्हणजे सायलेन्स नाही म्हणता येईल ना. म्हणजे आपण गप्प बसलो, आहे की नाही? त्याला उत्तर बोललोच नाही काही, पण गप्प बसलो, हा पण सायलेन्स नाही झाला ना. त्या ठिकाणी योग्य प्रतिसाद देता पण आला पाहिजे, आहे की नाही? प्रतिक्रिया नाही द्यायची आपल्याला, पण प्रतिसाद द्यायचा आहे. ते केव्हा होईल? विचारपूर्वक जेव्हा आपण करू त्यावेळेस ते होईल, आणि हे ऑटोमॅटिकली होतंय. याला काही विशेष काहीच करावं नाही लागत. ही नॉन डुईंग स्थिती आहे सायलेन्सची. जय गुरुदेव. ओके, थँक्यू. थँक्यू. आणि साधनेमुळे काय होतं, तो तो प्रतिसाद सहजपणे दिला जातो. जेव्हा आपल्याला आता विचार करावा लागतो की मी काय करायला पाहिजे. आणि ज्यावेळेस साधना डीपर होत जाते त्यावेळेस त्यात रिॲक्शन यायचा वेळच येत नाही, तर आपोआप ऍक्शन घडून जाते आणि ते सहजपणे सांगतात. जसं आता एखादा प्रश्न असेल, आपण गुरुजीकडे गेलो, आपण डिस्टर्ब झालेला असेल, तर गुरुजी सहजतेने सांगतात, अरे हे नाही, हे करा. म्हणजे त्यात सहजपणे उत्तर दिलं जातं, पण कारण त्याच्या पाठीमागे त्यांची साधना असते. खूप छान, थँक्यू. म्हणजे मग ह्याच्यासाठी मेडिटेशनची गरज आहे की म्हणजे हाऊ डू आय मायसेल्फ डेव्हलप फॉर दिस देन? येस, मग गुरुजींनी गुरुजींनी तेच यासाठी, सांगितलेलं. सांगा. गुरुजींनी यासाठीच तर आपल्याला सांगितले, साधनेमध्ये राहण्यास सांगितले. आणि साधना करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला SSY करणं आवश्यक आहे. SSY आपल्याला सर्वांनी केलेलं आहे, परंतु आपण त्या रेग्युलर साधनेमध्ये राहत नाही. असं पण होऊ शकतं किंवा होत असेल एखाद्या वेळेस. मग आपल्याला ती डिस्टर्बन्सची अवस्था येते, म्हणजे आपण ट्रू सायलेन्स मधून रिस्ट्रेन सायलेन्स मध्ये शिफ्ट होतो, म्हणजे खालच्या पातळीवर जाऊ शकतो. मग त्यासाठी साधना सांगितलेली आहे गुरुजींनी. जर आपण रेग्युलर साधनेमध्ये असू तर आपण त्यावरून पुढे जाऊ, म्हणजे वरच्या लेवलला जाऊ, तत्वज्ञान स्टेटला. गिरीशजी बोला. थँक्यू. बोला. येस. प्रत्येक वेळेस आपण हेच नाही करायला पाहिजे की 15 मिनिटाचं योग्य आहे का, कारण गुरुजींनी ह्या लेवल त्याच्यासाठी दिलेले आहेत. आपण 15 मिनिटाच्या याच्यामध्ये किंवा बोलणं बंद केल्यामुळे ऍटलिस्ट आपल्याला कळतं की आता आपण पुढे काय करायला पाहिजे.
त्यानंतर मग पुढची स्टेज येते, त्यानंतर पुढची स्टेज. मग म्हणजे ऋषी प्रभाकर गुरुजी पण सांगायचे की प्रत्येक जण टीचर व्हायला पाहिजे. मग असं आपण व्यवहारात बघतो, प्रत्येक जण टीचर असून काय उपयोग आहे ना, इतके जर टीचर झाले तर तेच चालेल ना सगळीकडं. तर याच्यामध्ये गुरुजी तसं नाही, म्हणजे टीचर जे बनायचंय तुम्हाला, तर ती तुमची साधना आहे. SSY टीचर म्हणजे तुमची साधना आहे. की SSY घेणं, क्लास घेणं महत्वाचं नाही किंवा काही नाही. तर तुम्ही तुमच्या साधनेतून तिथपर्यंत जायला पाहिजे. शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण ह्या स्टेजला तुम्ही स्वतः जा, आणि त्यानंतर मग तुम्हाला कळेल. जय गुरुदेव. थँक्यू. हा हा गिरीशजी बोला. हा, ते शीतलमाने जे प्रश्न विचारता म्हटलं अवॉइड करणे. ऍक्च्युअली गुरुजीनं कॅसेटमध्ये उल्लेख केला आहे की पार्टनरशिप, एक रिलेशन बांधणे हे फार सोपी गोष्ट आहे, पण तोडणे त्याहून कठीण आहे. काय मग त्यामध्ये काय त्यांनी सांगितलं की समजा तुमचे फ्रेंडचे किंवा तुम्ही ब्रेकअप केला, तर तो ज्याचे मित्र आहेत त्याच्याशी तुम्ही अवरोध तुम्हाला होऊ लागेल, त्यांना भेटायला तुम्हाला संकुचित वाटेल, मग तुम्ही कुठं कुठं पळाल, आलं लक्षात. आणि म्हणून त्यांनी समाधीमध्ये एक्सेप्टन्स म्हणजे काहीही न करणे, म्हणजे समजा निगेटिव्ह विचारायला आला गेला, त्याला तुम्ही अटेंड केलं की तुम्ही डिस्टर्बन्स मध्ये आहेत. आणि म्हणून ही जी समाधी 15 मिनिटाची अवस्था आहे, ती नित्य समाधीमध्ये यायला तुमची रिएक्शन स्थिती ही प्रॅक्टिस जर तुम्ही रेग्युलर केला तर तुम्ही झिरो होता. आणि हे मी आहे ना, माझा एक अनुभव सांगतो की पूर्वी मी ड्रायव्हिंग करायचो तेव्हाही माझं कॉन्सन्ट्रेशन असायचं, पुढचा काही चूक करत नाही ना म्हणून मी सावध राहायचो. त्याने चूक केले की रागावून बघायचो आणि त्याला जरा राग करत करत निघून जायचो. आफ्टर SSY, आफ्टर MC, मी त्याची अशी अक्षरशः घोर चूक झाली आणि तो येऊन आपल्या समोर आणि त्याच्या चुकीमुळे माझा मोठा ऍक्सिडेंट झाला असता, आणि मी तिथं त्या अवस्थेला जरी ब्रेक मारला तरी मी आपला असतो, तो आपला अगदी काकुलतीने म्हणतो की बाबा माझी चूक झाली, मी काहीही बोलत नाहीये त्याला. पण अशा ही जी अवस्था आली आहे आपली आता ड्रायव्हिंग, आणि तुम्ही पहा ड्रायव्हिंग मध्ये प्रचंड गडबड करतात. आणि ह्यामध्ये मी खास सूचित करतो की मी आता माझा अनुभव आला, हे जे बसचे ड्रायव्हर आहेत ना, ते एवढी मोठी बस चालवतात, पण ते बघा 10 पैकी 9 लोक अगदी शांत असतात. त्यांना माहित असतं ब्रेक मारतात एवढं मोठं काय, हे आपले सायकलवाले चालणारे काही काही चुका करतात बिचारे. काही समजा चूक झाली तर बस ड्रायव्हरलाच लोक हाणामारी करतात. पण ते जे आहेत ना, आणि मी सुनील गुरुजी आहेत त्यांना सांगतो की खास एखादा कॅम्प आहे ना, ते बस ड्रायव्हरसाठी सगळ्यात एक प्रकारचे आधुनिक ऋषी आहेत प्रॅक्टिकली. तुम्ही पहा त्यांचं लाईफ काय आहे एकदा ते. सो हे म्हणजे आता माझ्या प्रवासात झालेलं. आणि इतकी घोडचूक केले, ते ड्रायव्हर होता सरदारजी, मी अमृतसरमध्ये होतो, तिथून आलोय तर. पण तो अगदी रिलॅक्स होता, त्याने आपला ब्रेक मारला, वाचवला त्याला. पण तो काही त्याची प्रतिक्रिया नाही. हे आधुनिक मेडिटेशन करणारे ऋषी आहेत मी म्हणतो बस ड्रायव्हर. जय गुरुदेव. थँक्यू. जय गुरुदेव. फारच छान गिरीशजी आपण सांगितल्याबद्दल. ऍक्च्युली आपण सायलेन्स मध्ये असतो. ज्यावेळेस आपण साधनेमध्ये असू त्यावेळेस आपण ऍक्च्युली सायलेन्स मध्ये असतो. हे सर्व SSY साधकांना, टीचर्सना, सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणखी प्रश्न? आणखी आपल्या एक मला हे म्हणजे जाणवतं, आपण बाह्य जगामध्ये राहतो आणि आपल्याला दिसतं की आता गुरुजींनी पण ते उदाहरण दिलेले कितीतरी वर्षापूर्वी की म्हणजे डिवोर्स होतो, नवरा बायकोचं पटत नाही. लग्न करणं सोपं आहे पण तोडणं अवघड आहे ना. जसं जोडणं सोपं आहे, तोडणं, तर ते सांगितलेले आपल्याला दिसतंय. ते नवरा बायको दोघं जण भांडतायत, आपल्याला त्यांच्या मागचं कारणही कळतं, पण आपण तिथं 10 वेळा दोघांनाही समजून ऐकतच नाहीत ते, आणि ऐकणारही नाहीत, कारण त्यांची ती साधना नाहीये. मग त्याच्यासाठी त्यांना SSY करणं किंवा या साधनेपर्यंत सगळ्यात आणणं महत्वाचं आहे. गरजेचं आहे. त्यांना स्वतःला सर्वात कळलं महत्वाचं. तरच ते होऊ शकतं. आपल्याला वाटतं हे असं का करत नाही, पण ते कितीही हम्म. सांगून ते नीट होणार नाही. तर त्यासाठी हम्म. त्यांची ती साधना करण्यासाठी आपण इथपर्यंत त्यांना आणणं आणि हे करायला लावणं हे आवश्यक आहे. हो, आणि हे ते सायलेन्स पण हे त्यांना खूप कधी डीप आहे. शक्य होईल, जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये आनंद आहे, तुम्ही एकमेकाशी प्रेमाने वागताय. तुमच्याकडे बघून त्यांना असं वाटायला पाहिजे की नाही, खरोखर हे आपण असं केलं तरच होऊ शकतं. कारण गुरुजी सांगायचे, आम्ही TTC ला असताना नाही सांगायचे, जेव्हा जोपर्यंत तुमच्याकडे बघून त्यांना वाटत नाही, तुम्ही तुमची साधना वाढवा, त्यांना ठीक करायला जाऊ नका. आपण दुसऱ्यांना कधीच नीट करू शकत नाही. गुरुजींनी यासाठी एक अत्यंत चांगला शब्द वापरलाय. आपल्याला ट्रान्समीटर असं म्हटलेलं आहे गुरुजींनी. हम्म. ट्रान्समीटर म्हणजे काय? आपल्याला हे जे आपण साधना करतोय ते आपल्याला ट्रान्समिट करायचे आहे. म्हणजे SSY साधकांना आपल्याला ते वाढवायचे आहेत, है की नाही? म्हणजे ते केव्हा होईल?
आपण स्वतः जेव्हा साधनेमध्ये असू त्यावेळेस ते आपल्याला शक्य आहे. असं गुरुजींनी त्यासाठी एकदम असमर्पक शब्द वापरलेला आहे आपल्यासाठी, ट्रान्समीटर म्हणून. म्हणून आपल्याला ती साधना करणं, सायलेन्समध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे या प्रकारे. आणि गुरुदेव गुरुजींना आपण त्याला एक वापरला आहे, ट्रान्सेंडिंग. म्हणजे तुमचं कर्म असं असावं की कर्म योग होऊन जातं. जे कर्मात नाही अडकता तुमचा कर्म हा योग होऊन जातो, त्याला ट्रान्सेंडिंग म्हटलंय त्यांनी. एक उच्च अवस्था, कर्माची एक उच्च अवस्था. जे कर्म येस. योग कर्येषु कौशल, म्हणजे ना कौशल्याने कर्म केलेला हे योग आहे. दॅट इज द. आपण येस, प्रेयर येस. घेऊया प्रशांतजी. हा, एक मिनिट मा, अनाउन्समेंट करायची होती आपल्याला. ठीक आहे. जय गुरुदेव सर्वांना. आपले औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचं जे आश्रम आहे ऋषी व्हॅली पिरॅमिड, येथे आपल्या येत्या 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुजींची मूर्ती स्थापन करत आहोत तिथे, आणि भव्यदिव्य असा कार्यक्रम तिथे यावेळेस आयोजित केला आहे. तर सर्वांनी गुरुपौर्णिमेला सर्वांनी यावे, सर्व टीचर्स, साधक आणि आपले आप्तेष्ट नातेवाईक असतील त्यांना पण आणले तर छान होईल असे गुरुजींनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आणि 10 तारखेपासून 13 तारखेपर्यंत तिथेच आपली AMC साधना आहे, म्हणजे नित्य समाधी योग साधना आपण आयोजित केलेली आहे आश्रमने. तर त्यालाही ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून यावे असं आहे. या प्रकारे 10 तारखेला गुरुपौर्णिमेला सर्वांनी यावे. छत्रपती संभाजीनगर आश्रम, औरंगाबाद. जय गुरुदेव. हा मग. वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. वेळात वेळ म्हणजे, आणि सुट्टी पण आहे त्यावेळेस त्याचा फायदा घेऊन, आणि नसेल तर सुट्टी काढून, हा कारण खूप महत्वाचं आहे आपली साधना वाढवण्यासाठी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अटेंड करणं. जय गुरुदेव. येस, येस. थँक्यू. ओम ओम ओम. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव.